अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीनं कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलक इथल्या अभ्युदय बँक, नेहरू नगर, कुर्ला पूर्व इथून मदर डेअरीपर्यंत जाणार आहेत। त्याचा काहीही परिणाम हो, मग पर्यावरणावर हो, जो लोकांच्या जनजीवनमानावरती हो किंवा मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती हो, याची सरकारला पर्वा नाही। आज देवेंद्र फडणवीस यांनी आर्टिकल लिस्ट जे ते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या चोरल्या या आर्टिकलला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि 2004 पासून ते आतापर्यंत मतदान कसं वाढलं याचे संदर्भ सुद्धा दिलेले नाही। मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींनी याच्याबद्दल उत्तर का द्यावं, हा प्रश्न आम्ही कोणाला विचारलाय? राहुलजींनी कोणाला विचारलाय? राज्य निवडणूक आयोगाला विचारलेला, निवडणूक आयोगाला वरच्या विचारलेले। आम्ही राज्य निवडणूक आयोगाला मध्ये पत्र दिलं होतं, आम्हाला डेटा द्या, अजून दिला का? आणि राहुलजींनी असंच नाही बोलले, राहुलजींनी पूर्ण समीक्षा केली आहे, राहुलजींनी पूर्ण डेटा सकट गोष्टी दिल्यात, राहुलजींनी कोणत्या बूथमध्ये आणि कोणत्या एरियामध्ये मतदान जास्त झाले ते पण दिलेलं आहे। आणि राहुलजींनी सांगितलं की तुमचं 5 नंतर किती पर्सेंटेज वाढलं, तुमचं 5 वर्षामध्ये तुमचं किती मतदान होतं 31 लाख आणि 5 महिन्यामध्ये तुमचं किती वाढलं 41 लाख। 5 नंतर तुमचं किती मतदान झालं 6.something%। तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये आहात, महाराष्ट्रामध्ये आहात, मी सुद्धा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं उत्तर द्यावं की 7-7 हजार लोक लाईन मध्ये उभी होती का? 6-6, 10-10 तास लोक त्यावेळेला त्या ठिकाणी मतदानामध्ये उभी होती का? रात्री सगळ्या पेट्या किती वाजता गेल्या मतदान केंद्रावरती? 10:30 पर्यंत सगळं बंद झालेलं। मग जे आरोप राहुल गांधीजींनी आमच्या नेत्यांनी केले, त्यांनी मागे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मी सातत्याने सांगते की डिमॉनिटायझेशन असेल, आर्थिक मंदी असेल, युद्धाच्या बाबतीमध्ये असेल, चायनाच्या आक्रमणाबाबतीमध्ये असेल, त्या ठिकाणी असलेल्या कोविडच्या बाबतीमध्ये असेल, सातत्याने राहुल गांधीजींनी बोलण्याचं काम केलेलं आहे। आज राहुल गांधीच बोलतायत की अमेरिकेसमोर लोटान घालण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की अशा तऱ्हेने जे आहे, हे जे चाललेलं आहे, हे महाराष्ट्राच्या विरोधी सरकार आहे, हे महाराष्ट्राची फसवणूक करून त्या खुर्चीवर बसलेलं सरकार आहे आणि हा लोकशाहीची पायमल्ली आणि लोकशाहीशी केलेली गद्दारी असं माझं म्हणणं आहे।